काल आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घटनांचा कळस झाला. ठाकरेंपेक्षा मोठा गेम काल झाला. डिसेंबर 2024 विधानसभा निवडणुकांनंतर खाती वाटपामध्ये मतभेद झाले. शिंदे यांना विधान परिषद सभापती पद हवं होतं, पण भाजपनं राम शिंदे यांचं नाव पुढे केलं. मे 2025 अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुतीतील पक्षांना निधी वाटपात असमतोल दिसला. त्यातल्या त्या शिंदे सेनाला विकास निधी कमी दिला गेला. भाजपनं शिंदे यांचे प्रतिस्पर्धी गणेश नाईक यांना स्थानिक निवडणुकांचे इन्चार्ज करणं, त्यामुळे कल्याण, मुंबई, ठाणे इथे शिंदेंची नाकाबंदी सुरू होणं. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब स्मारक समितीचे अध्यक्षपद देणं. शिंदेंना तेही सहन झालं नव्हतं. कळस तर तेव्हा झाला जेव्हा शिंदेंचा मुलगा बालेकिल्ला याला हादरे बसायला सुरुवात झाली. कल्याण डोंबिवलीमधून दिवंगत माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे सुपुत्र असलेले माजी नगरसेवक अनमोल म्हात्रे, महेश पाटील, सुनीता पाटील, सायली विचारे यातील पाटील आणि विचारे हे खासदार श्रीकांत शिंदेचे अत्यंत निकटवर्तीय होते. पूजा म्हात्रे, दयानंद गायकवाड यांचा भाजपात प्रवेश होतोय. अंबरनाथमध्ये पवन वाळेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, तर तिकडे संभाजीनगरमध्ये माजी जिल्हाप्रमुख भरत राजपूत, दिवंगत आमदार RM वाणी यांचे पुत्र सचिन वाणी हे सगळे शिंदेंचे शिलेधार फोडून त्यांचासुद्धा भाजपामध्ये प्रवेश होतोय. हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दिसून आलं. पण जसं मी म्हटलं, ही सुरुवातची. एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाणं, शिंदेनी आपण सरकारच्या बाहेरच राहतो पण उपमुख्यमंत्रीपद न घेणं, ही घेतलेली निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरच्या तोंडावरची भूमिका या सगळ्या गोष्टी सांगत होत्या. वरवर की ज्यांना मंत्रीपद देऊन खुश केलं ते लोक तर शांत झाले, मात्र स्थानिक लेव्हलवरचे कार्यकर्ते हे योग्य वेळेची वाट पाहून होते आणि ती वेळ आलीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या निवडणुकांमध्ये सुद्धा ज्याचा वशिला त्याचा कुत्र काशीला आणि ज्याचा नाही वशिला त्याचा देवही फाशीला, अशी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात परिस्थिती. आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांनी आपल्या घरातील किंवा आपल्या जवळचे उमेदवार नगराध्यक्ष, झेडपी, पंचायत समितीसाठी उतरवलेत. या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदेंना मूळ म्हणजे ठाणे आणि मुंबई महत्त्वाचे होते. तिथेही भाजपनं जब्बर फिल्डिंग लावली. हे सगळं लक्षात घेता आत्ता जे चाललंय ते आपल्यात न ठेवता ते जगासमोर आणण्याची गरज आहे. म्हणूनच काल ठरवून शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला असावा आणि फक्त शिंदेच पुढे गेले असावे. कारण जोपर्यंत शिंदेचा पक्ष नाराज आहे, आमदार नाराज आहेत, शिंदेवरती अन्याय होतोय या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फुटत नाही, तोपर्यंत भाजप काय या विषयाला सिरियसली घेणार नाही असा समज हा शिंदेंचा असावा. आणि म्हणून काल जे आतल्या दारात घडत होतं ते सगळं चव्हाट्यावर आणलं गेलं. आता परिणामस्वरूप देवेंद्र फडणवीस या विषयामध्ये सरेंडर करतील असं वाटत होतं. पण देवेंद्र फडणवीससुद्धा तितकंच हुशार व्यक्तिमत्व आहे. फडणवीसांनी सांगितलं, जे आम्ही केलं ते तुम्ही 4-4 मांडलं, पण आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. ही भूमिका तुम्हाला कशी घेता येईल? फडणवीसांनी प्रश्न तयार केला. इकडे भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट हे कोणकोणत्या लोकांचा भाजपाने आपल्या पक्षात प्रवेश घडवून आणलाय याची यादी दाखवत होते. चर्चा ऐकायला मिळतीये फडणवीसही दुसरी यादी घेऊन बसले होते, ज्यामध्ये शिंदेच्या पक्षाने कुठे कुठे युती आघाडी बिघाडी केली आणि आमचे किती लोक फुटलेत आणि फोडलेत याची सुद्धा नावं देत होते. या सगळ्या गोष्टींवरती एका मतावरती विचार झाला की चला ठीक आहे, जे झालं गेलं ते सोडून द्या, इथून पुढे एकमेकांच्या विरोधात कुणालाही प्रवेश देऊ नका, असं सांगून फडणवीसांनी चालू मॅटर दाबले. पण याचा आगडोम तर खऱ्या पुढच्या 2 महिन्यांनी होणार आहे. कारण आता फक्त नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत्या, पुढे तर मोठ्या निवडणुका आहेत म्हणजे झेडपी आहेत आणि त्याही पुढे जाऊन महानगरपालिका निवडणुका आहेत. मग आता जर नगरपरिषदेला यांचा जमलं नाही तर पुढे जाऊन आणखी फाटाफूट होईल. पण या सगळ्यांमध्ये शिंदेंना धडा शिकवला जाईल. कारण शिंदेच्या मंत्र्यांचा, आमदारांचा वाढलेला ओव्हर कॉन्फिडन्स जो 2022 नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंनी शपथ घेतल्यानंतरच फडणवीसांना दिसून आलं की शिंदेंचे आमदार, मंत्री आता आवाक्या बाहेर जात आहेत. मग सर्वात लाडका किंवा मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता आपलीच जास्त आहे अशी फ्रंट पेजवरती शिंदेंच्या काळात दिलेली जाहिरात असो किंवा मग आम्ही बंड केलं नसतं तर भाजपा सत्तेतच आली नसती हे शिंदेच्या आमदारांकडून केलं गेलेलं स्टेटमेंट असो, असे अनेक दाखले जे होते ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या डोक्यात होतेच होते.
शिंदेनी भल्या पहाटे दिल्लीवारी करणं, अनेक दौरे वाढवणं, या सगळ्यांमध्ये शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर वापरतायत. पण कधीपर्यंत हाही प्रश्न आहे. आज एकनाथ शिंदेंकडे 57 आमदार आहे, म्हणून तरी काही प्रमाणावरती भाजपा शिंदेना चिकटवून ठेवेल. पण फार काळ चिकटवून ठेवेल का? याबाबत मात्र आजही प्रश्नच आहेत. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? अजित पवारांनी अर्थखातं घेऊन जो मलिदा येईन तो आपल्याकडे दाबलाय का? आणि ह्या होत असलेल्या चर्चा, शिंदे सेनेला मिळत नसलेला निधी, अनेक जणांची वायसुरक्षा काढणं असो, किंवा मग या सगळ्यांचा कळस म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंचेच उमेदवार फोडणं असो, या सगळ्या भूमिका जर लक्षात घेतल्या तर भाजपानं जवळपास शिंदेंचा खेळ संपवलाय. ठाकरेंपेक्षा सुद्धा मोठा गेम हा होताना दिसतोय आणि मी सांगितलेल्या वेगवेगळ्या घटना याला कारणं आहेत. आता पाहण्यासारखं आहे, शिंदे पुन्हा उठावाची बंडाची भूमिका घेऊन आपली बार्गेनिंग पॉवर टिकवून ठेवतात की सरकारला पुन्हा सत्तेत असतानाच लाथ मारतात? तुम्हाला याबाबत काय वाटतंय कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.